नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 13 त्रिकोणांची एकरूपता याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये या आधीच्या व्हिडिओत आपण कसोट्या अभ्यासलेल्या आहेत। तर या कसोट्यांमध्ये हे मला समजले, तर या कसोट्यांच्या व्याख्या इथे आहेत, तर त्या आता बघा आणि आपण आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात। कसोट्या इथे 5 कसोट्या आहेत। बाजू कोण बाजू, बाजू बाजू बाजू, कोण बाजू कोण, कोण कोण बाजू आणि कर्णभुजा कसोटी अशा ह्या 5 कसोट्या इथे आहेत। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की इथे हा त्रिकोण दाखवला आहे। त्यामध्ये त्यांनी असं विचारलं की एका त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्यांनी जो कोण समाविष्ट केलेला नाहीये, तर ते 2 कोण एकमेकांना एकरूप आहेत का, हे आपण असू शकतात का, हे आपण बघणार आहोत। आता इथे बघा, ही जी आकृती आहे त्रिकोण ABC, हा एक पहिला त्रिकोण आणि दुसरा आहे ABD। आता हा ABCची जी C बाजू आहे तिचा किरण इथे पुढे वाढवला आहे, त्या बाजूवरती D हा एक बिंदू घेतलेला आहे, कंस काढला आहे त्याच्यावरती आणि तो D बिंदू ह्या B बिंदूशी जोडलेला आहे आणि त्यातनं एक असा दुसरा त्रिकोण तयार झालेला आहे, तो आहे हा ABD। मग आता त्याच्यामध्ये ह्या दोनही त्रिकोणांमध्ये AB ही बाजू समान आहे आणि बाजू BC जी आहे तर ती एकरूप आहे बाजू BDला। इथे आपल्याला ते लगेच लक्षात येते, कारण दोघींचं माप 3 सेंटीमीटर आहे आणि A हा जो कोण आहे तो त्यांच्यामधला सामायिक कोण आहे। तर आता यामध्ये आपल्याला एक लक्षात येते की 3 जे भाग आहेत या त्रिकोणाचे ते एकरूप आहेत दुसऱ्या त्रिकोणाशी, पण 2 जे कोण आहेत ते एकरूप नाही आहेत, म्हणजे हे 2 कोण एकरूप नाही आहेत। म्हणून आपण असं म्हणू शकतो की जर 2 बाजू आणि एक कोण जो त्या 2 बाजूंनी समाविष्ट केलेला नाहीये, तर ते एकरूप असतात दुसऱ्या त्रिकोणाशी, पण हे गरजेचं नाही आहे की ते जे त्रिकोण आहेत ते एकमेकांना एकरूप असतील। तर त्याचं सोडवलेलं उदाहरण बघूयात आपण की ही जी इथे आकृती दाखवली ही पतंगाची आकृती दाखवलेली आहे। म्हणजे चौकोन ABCD हा आहे आणि ह्या ज्या बाजू आहेत ते एकमेकींना एकरूप आहेत, हे ह्या खुणांवरनं त्यांनी दाखवलं आहे। आता यामध्ये त्यांनी असं विचारले की यातली एखादी बाजू ही एकरूप आहे, हे त्यांनी आपल्याला दाखवायला सांगितलेलं आहे। मग आता त्रिकोण ABD हा एक आहे आणि CBD एक आहे, तर बाजू AB एकरूप बाजू CB आणि बाजू DA एकरूप बाजू DC हे दिलेलं आहे आपल्याला इथे। आता ह्यातली BD ही काय आहे, सामायिक बाजू आहे याच्यामधली। म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की त्रिकोण ABD आणि त्रिकोण CBD हे एकरूप आहेत का, कशावरनं, तर बाजू 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 कसोटीवरनं। आणि कोण ABD एकरूप आहे कोण CBDशी, कोण ADB कोण एकरूप आहे कोण CDBशी आणि कोण BAD एकरूप आहे कोण BCDशी, कारण त्यांचे जे कोण आहेत ते काय आहेत, एकरूप आहेत।